मला असं वाटतं की आज संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने आज हे आंदोलन चालू आहे, माझं कुंकू माझा देश, आज संपूर्ण देशामध्ये आंदोलन करतायत. आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन होत आहे. आज तुम्ही बघितलं असेल, एका अमेरिकेच्या इशाऱ्यावर या ठिकाणी युद्ध थांबलं जातं, परंतु दुर्दैव आहे ज्या पाकिस्ताननी त्या ठिकाणी आपल्या 26 महिलांचं कुंकू पुसलं आणि आज जवळजवळ 145 दिवस त्याला पूर्ण झाले आणि अजूनही त्या कुटुंबावरचं दुःख सावरलेलं नाही. आणि अशा परिस्थितीवरती त्याच्यावरती मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार करते आणि त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर या ठिकाणी आंदोलन चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्रामधले 6 कुटुंब या ठिकाणी त्या शहीद झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आज कल्याण डोंबिवली आपल्या बाजूला असलेल्या या ठिकाणी आज जे मोने कुटुंब असेल किंवा इतर कुटुंब असेल, आज त्यांच्या कुटुंबातला करता धरता गेलेला आहे. परंतु राज्य सरकार असेल, केंद्र सरकारने त्याची साधी दखल सुद्धा घेतलेली नाही आणि आज त्याच्यावरती मीठ चोळण्याचं काम केलं. ज्या पाकिस्तानने आज आपल्या हजारो जवान त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल की आज आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागतंय. आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे जे काही चालू आहे, तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, आज कित्येक समस्या आहेत आणि त्या समस्या न सोडवता या ठिकाणी आमच्या भगिनींवरती, त्या कुटुंबावरती जो शहीद झाले त्या कुटुंबावरती मीठ चोळण्याचं काम आज हे या ठिकाणी करते आणि म्हणून जनता आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे. पाहायला गेलं तर जे सिंदूर आज पाठवत आहेत स्टंप बॅट बॉल तोडून, निषेध काय वाटतं, राष्ट्रभक्त जे आहेत ते वाटतं आज मॅच बघतील का आणि इतर लोक? मला वाटतं तुम्ही बघितलं असेल, जो खरा राष्ट्रभक्त असेल, ज्याला देशाचा बद्दल अभिमान असेल आणि आज कशा पद्धतीने आपल्या ह्याच्यावरती हल्ला करून आज ऑपरेशन सिंदूर नाव दिलं आणि त्याशिवाय सिंदूर नाव देत असताना त्यांनी सांगितलं की रक्त आणि सिंदूर आज एकत्र राहू शकत नाही. आणि आज परिस्थिती बघितली असेल, आज या महिलांचं कुंकवाचं रक्षण करण्यासाठी आज संबंध जास्तीत जास्त महिला या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याच्या मागे संपूर्ण देश आहे. आणि आज असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीने या ठिकाणी मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी करतायत त्याचा निषेध आम्ही करतो. चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट टीका केलेली आहे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस उद्धव ठाकरे